तर एक अतिशय दुःखद अशी बातमी भंडाऱ्यातून हाती आलेली आहे। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागली आणि त्या दुर्घटनेत 10 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। शनिवारच्या मध्यरात्री 2च्या सुमारास अतिदक्षता विभागात शुक्रवारी मध्यरात्री ही आग लागलेली आहे। अतिदक्षता नवजात बालक केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली। आउटबॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं ड्युटीवरच्या नर्सनं पाहिलं। तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं, तसंच सुरक्षा रक्षक आणि रुग्णालयातल्या लोकांच्या मदतीनं मदत कार्य सुरू करण्यात आलं, ज्यात 7 बालकांना वाचवण्यात यश आलंय। जवळपास इनबॉर्नमध्ये 7 आणि आउटबॉर्नमध्ये 10 असे गंभीर आजारानं न्यूबॉर्न बच्चू भरती होते। सिस्टर ड्युटीवर असताना अचानक आउटबॉर्नमध्ये स्मोक झाला। लगेच 5 मिनिटांमध्ये फायर ब्रिगेडची गाडी आली। फायर ब्रिगेडच्या गाडीनी ती बाहेरूनच दरवाजा तोडून जे इनबॉर्नमध्ये जे बच्चू होते त्या 7 बच्चूंना त्यांना सुखरूप बाहेर काढले। पण आउटबॉर्नमध्ये जे असलेले बच्चू 10 बच्चू होते ते बच्चू आम्ही काही वाचवू शकलो नाही। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडनं। गजानन, हे अतिशय धक्कादायक आणि तितकंच अर्थात काळजी वाढवणारं सुद्धा आहे। नक्कीच श्रुती, अत्यंत धक्कादायक बातमी आहे आणि तेवढीच काळजी वाढवणारी बातमी आहे। भंडाऱ्यातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 10 नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे आणि तोही मृत्यू आग लागल्यामुळे झालेला आहे। सांगण्यात येत आहे की शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली। एकूण 17 नवजात बालकं त्या ठिकाणी होते NSCU मध्ये आणि त्या ठिकाणी 7 बालकांना वाचवण्यात यश आलं। 2च्या सुमारास नर्सला त्या रूम मधनं धूर येताना दिसला आणि त्यानंतर आग लागल्यास स्पष्ट झालं। त्यांनी अधिकाऱ्याला पाचारण केलं, फायर ब्रिगेडला पाचारण केलं। त्यात रेस्क्यू ऑपरेशन मध्ये 7 बालकांचा जीव वाचवण्यात यश आलेला आहे। 10 बालकांचा मृत्यू अत्यंत धक्कादायक आहे आणि हा निष्काळजीपणा नेमका कुणाचा? कारण की नवजात बालकांच्या वॉर्डमध्ये अशा प्रकारे शॉर्ट सर्किट होत असेल तर अत्यंत धक्कादायक बाब आहे आणि अत्यंत दुःखद घटना ही भंडारा जिल्ह्यातल्या सामान्य रुग्णालयामधून आली आहे। तर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते अत्यंत संवेदनशील आहे। याचं कारण असं की लहान मुलांच्या युनिटमध्ये शॉर्ट सर्किट होऊ, कारण की ही निश्चित हाच महत्वाचा मुद्दा आहे। गजानन, याच संदर्भात तुमच्याकडून अपडेट्स घेणार आहोतच। तुर्तास धन्यवाद। वेळ संध्याकाळी 7ची। देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची। देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता। TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं। डाउनलोड मौज।